बातमी नाशिकमधून आहे। नाशिक तालुक्यामधील माडसांगवी या गावामध्ये काल सायंकाळी गारपिटीचा मोठा तडाखा बसला आणि त्यामुळे द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। द्राक्षांचा काढणीचा हा काळ असतानाच झालेल्या या पाऊस आणि गारपिटीमुळे अक्षरशः या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे। द्राक्षांना हळूहळू आता तडे जाण्यास सुरुवात झालेली असून शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावून घेतला गेलाय। एकंदरीतच निसर्गाची साथ मिळत नसल्यामुळे द्राक्ष नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या हतबल झालेले आहेत आणि सरकारच्या मदतीकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत। दरम्यान माडसांगवी या गावामधील एका द्राक्ष बागेतनं नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। द्राक्षनगरी म्हणून खरं तर नाशिकची ओळख आहे, मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे ही द्राक्ष खरं तर धोक्यात आली असंच म्हणावे लागणार आहेत। आपण जर बघितलं तर सध्या माडसांगवी इथे मी आहे। माडसांगवीमध्ये सायंकाळी गारपिटी झाली। गारपिटीचा तडाखा हा मोठा द्राक्षांना बसलेला आहे आणि आपण जर समोर बघितलं तर सोनाका ही द्राक्ष आहेत। ही द्राक्ष काढणीवरती आलेली होती, मात्र या पावसाचा कशा प्रकारे फटका बसला आहेत, कशा प्रकारे नुकसान झालं आपण समोर बघत आहोत। मणी हे अक्षरशः खाली गळून पडलेले आहेत, तर समोर अशा प्रकारे मण्यांना तडे हे गेलेले आहेत, मणी हे खराब झालेले आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांना खरं तर यामुळे मोठा फटका बसलेला आहे। शेतकरी कुठेतरी हतबल झाल्याचं बघायला मिळत आहेत। प्रदीप पेखळे यांची ही बाग आहे। दादा, कधी ही बाग तुम्ही घेतलेली होती, एकूण किती जागेवर आहेत आणि कसं नुकसान झालं? साधारण 1.5 एकरचा हा द्राक्षाचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी 2 वर्षापूर्वी लावलेली ही द्राक्ष बाग आहे। दरवर्षी मार्केट कमी असतं, यावर्षी सुदैवाने मार्केट हे चांगलं होतं। 65 रुपयाने द्राक्ष बाग दिलेली होती। अर्धा बाग प्लॉट खाली झालेला होता आणि काल अचानक दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान अचानक ढग जमा झाले आणि मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली। 8 ते 9 मिनिटाची झालेली जी गारपीट आहे, या गारपिटीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं आयुष्य धुळीला मिळवण्याचं काम केलेलं आहे। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर पानं असतील, द्राक्षाचे मणी असतील, या ठिकाणी गळून पडलेले आहे आणि आपण याच ठिकाणी जर बघितलं तर खऱ्या अर्थाने 3 ते 4 तास पाऊस झाला। पावसामुळे जास्त नुकसान नाही झालं, पण गारपिटीने मात्र याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। याची क्रॅकिंग पण आपण बघू शकता, ही क्रॅकिंग पण होत आहे। आता किती खर्च हा झाला? म्हणजे एकूण मजूर असतील, खतं असतील, किंवा एकूण किती या बागेवर खर्च आला? या ठिकाणी तर साधारण एकरी 2.5 ते 3 लाख रुपये द्राक्षासाठी खर्च येतो आणि द्राक्षासाठी खर्च येत असताना शेतकरी स्वतःची मजुरी कधी धरत नाही। सगळी माणसांची मजुरी असेल, खत असेल, पेस्टिसाईड असेल, सगळ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला परचेस करावं लागतात आणि या ठिकाणी आता एवढा खर्च निघेल की नाही याची पण आता कुठंतरी शाश्वती राहिलेली नाही। खरं आपण बघत आहोत की हातातोंडाशी आलेला खर्च हा घास होता। हे मणी तयार हे झालेले होते, द्राक्ष काढण्यावरती आलेले होते, मात्र अशा प्रकारे या अवकाळीचा फटका हा बसलेला आहे। बळीराजा हा कुठेतरी आता मदतीची सरकारकडून अपेक्षाही करतोय। कॅमेरामॅन की पॉर्स प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, माडसांगवी, नाशिक।